नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे लेटेस्ट महाभारती या यूट्यूब चॅनेलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटना या विषयावरचे 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, जे पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहेत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत: अ. पंडित जवाहरलाल नेहरू, बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. डॉक्टर बी.आर. आंबेडकर की डी. सरदार वल्लभभाई पटेल। योग्य उत्तर आहे पर्याय सी. डॉक्टर बी.आर. आंबेडकर। स्पष्टीकरण: 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती। प्रश्न दुसरा, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत? पर्याय आहेत: अ. ब्रिटन, बी. अमेरिका, सी. रशिया, डी. आयर्लंड। योग्य उत्तर आहे पर्याय बी. अमेरिका। स्पष्टीकरण: संविधानाच्या भाग 3 मधील मूलभूत अधिकार म्हणजेच कलम 12 ते 35 हे अमेरिकेच्या संविधानातून प्रेरित आहेत। प्रश्न तिसरा, कोणत्या कलमाला डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटले आहे? पर्याय: अ. कलम 14, बी. कलम 19, सी. कलम 21, डी. कलम 32। अचूक उत्तर आहे पर्याय डी. कलम 32। स्पष्टीकरण: कलम 32 हे घटनात्मक उपायांचा अधिकार देते, जे मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी देते, म्हणूनच त्याला संविधानाचा आत्मा म्हटले आहे। प्रश्न चौथा, भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आवश्यक आहे? पर्याय आहेत: अ. 25 वर्षे, बी. 30 वर्षे, सी. 35 वर्षे, डी. 40 वर्षे। उत्तर आहे पर्याय सी. 35 वर्षे। स्पष्टीकरण: कलम 58 नुसार राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 35 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे। प्रश्न पाचवा, सध्या भारतीय संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत? ए. 8, बी. 10, सी. 12, डी. 14। योग्य उत्तर आहे पर्याय सी. 12। स्पष्टीकरण: मूळ संविधानात 8 परिशिष्टे होती, परंतु विविध घटनादुरुस्त्यांनंतर आता त्यांची संख्या 12 झाली आहे। प्रश्न सहावा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमांतर्गत बोलावली जाते? पर्याय: अ. कलम 100, बी. कलम 108, सी. कलम 110, डी. कलम 123। उत्तर आहे पर्याय बी. कलम 108। स्पष्टीकरण: सामान्य विधेयकावर दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास राष्ट्रपती कलम 108 अन्वये संयुक्त बैठक बोलावू शकतात। प्रश्न सातवा, राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करते? पर्याय आहेत: अ. मुख्यमंत्री, बी. पंतप्रधान, सी. राष्ट्रपती, डी. सरन्यायाधीश। योग्य उत्तर आहे पर्याय सी. राष्ट्रपती। स्पष्टीकरण: कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून त्यांच्या सही व शिक्क्यानिशी केली जाते। प्रश्न आठवा, मूलभूत कर्तव्ये संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली? पर्याय: अ. 42वी, बी. 44वी, सी. 73वी, डी. 86वी। अचूक उत्तर आहे पर्याय ए. 42वी घटनादुरुस्ती। स्पष्टीकरण: 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली गेली। प्रश्न नववा, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आतापर्यंत किती वेळा सुधारणा करण्यात आली आहे? पर्याय आहेत: अ. एकदाही नाही, बी. फक्त एकदा, सी. दोनदा, डी. तीनदा। योग्य उत्तर आहे पर्याय बी. फक्त एकदा। स्पष्टीकरण: 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेत फक्त एकदाच समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडले गेले। प्रश्न 10वा, आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम कोणते? पर्याय: अ. कलम 352, बी. कलम 356, सी. कलम 360, डी. कलम 365। उत्तर आहे पर्याय सी. कलम 360। स्पष्टीकरण: कलम 360 नुसार भारतात आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्यास राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात। प्रश्न 11वा, संपत्तीचा अधिकार आता कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? पर्याय: अ. मूलभूत अधिकार, बी. कायदेशीर अधिकार, सी. राजकीय अधिकार, डी. नैतिक अधिकार। योग्य उत्तर आहे पर्याय बी. कायदेशीर अधिकार। स्पष्टीकरण: 44व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारांतून वगळून कलम 300 अंतर्गत केवळ कायदेशीर अधिकार बनवण्यात आला। प्रश्न 12वा, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत? पर्याय: अ. अमेरिका, बी. आयर्लंड, सी. कॅनडा, डी. जपान। अचूक उत्तर आहे पर्याय बी. आयर्लंड। स्पष्टीकरण: संविधानाच्या भाग 4 मधील मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या संविधानातून घेतली आहेत। प्रश्न 13वा,
भारतीय संघराज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? पर्याय अ. पंतप्रधान, बी. राष्ट्रपती, सी. लोकसभा अध्यक्ष, डी. उपराष्ट्रपती. उत्तर आहे पर्याय बी. राष्ट्रपती. स्पष्टीकरण: भारताचे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख, कार्यकारी प्रमुख आणि भारताचे प्रथम नागरिक असतात. प्रश्न 14वा. संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त किती कालावधीचे अंतर असू शकते? ए. 3 महिने, बी. 4 महिने, सी. 6 महिने, डी. 1 वर्ष. योग्य उत्तर आहे पर्याय सी. 6 महिने. स्पष्टीकरण: संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त नसावे, असे कलम 85 मध्ये नमूद आहे. प्रश्न 15वा. लोकसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? पर्याय अ. राष्ट्रपती, बी. उपराष्ट्रपती, सी. पंतप्रधान, डी. लोकसभा अध्यक्ष. उत्तर आहे पर्याय डी. लोकसभा अध्यक्ष. स्पष्टीकरण: लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची निवड सदस्यांमधून केली जाते. प्रश्न 16वा. 73वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 कशाशी संबंधित आहे? पर्याय अ. नगरपालिका, बी. पंचायतराज, सी. केंद्र राज्य संबंध, डी. निवडणूक आयोग. अचूक उत्तर आहे पर्याय बी. पंचायतराज. स्पष्टीकरण: 73व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि संविधानात 11वे परिशिष्ट जोडले गेले. प्रश्न 17वा. अस्पृश्यता निवारणाशी संबंधित कलम कोणते? पर्याय अ. कलम 15, बी. कलम 16, सी. कलम 17, डी. कलम 18. उत्तर आहे पर्याय सी. कलम 17. स्पष्टीकरण: कलम 17 द्वारे अस्पृश्यतेचे पालन करणे हा कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. प्रश्न 18वा. राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देते? पर्याय अ. उपराष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. भारताचे सरन्यायाधीश, डी. लोकसभा अध्यक्ष. योग्य उत्तर आहे पर्याय सी. भारताचे सरन्यायाधीश. स्पष्टीकरण: कलम 60 नुसार भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात. प्रश्न 19वा. राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? पर्याय अ. 238, बी. 245, सी. 250, डी. 252. उत्तर आहे पर्याय सी. 250. स्पष्टीकरण: राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 निश्चित केली आहे, ज्यात 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. प्रश्न 20वा. भारतीय संविधान सभेने राष्ट्रध्वज केव्हा स्वीकारला? पर्याय अ. 26 जानेवारी 1950, बी. 15 ऑगस्ट 1947, सी. 22 जुलै 1947, डी. 26 नोव्हेंबर 1949. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. 22 जुलै 1947. स्पष्टीकरण: संविधान सभेने स्वातंत्र्यापूर्वीच 22 जुलै 1947 रोजी सध्याचा तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला होता. तर मित्रांनो, हे होते राज्यघटनेवरील 20 महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी लेटेस्ट महाभारती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.